सैन्य सेवा मेडल विथ क्लास जम्मू अँड काश्मीर सैन्य सेवा मेडल। हे आहेत डॅडी, जे की रिटायर मिलिटरीमॅन आणि त्याच्यानंतर त्यांनी पोलीसमध्ये सुद्धा सेवा देऊन आता सध्या ते सेवानिवृत्त झालेले आहेत। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं उपस्थित स्वागत करतोय। आज स्वातंत्र्य भारताचे हे स्वातंत्र्य तुमच्या माझ्या स्वाधीन केलं आणि 180 वर्षाचा भारत। हरे कृष्ण मित्रांनो, आज आपण आलो आहोत लातूरमधील कलेक्टर ऑफिस आणि आज आहे आपल्या देशाचा 78वा स्वातंत्र्य दिवस आणि त्याच निमित्ताने आपण आलो आहे कलेक्टर ऑफिसमध्ये झेंडावंदनसाठी। आणि झेंडावंदन तसेच अजून बरेचसे उपक्रम आज आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये राबवण्यात येणार आहेत। आणि पाठीमागे बघू शकता गर्दी। आपण 26 जानेवारीला आलो होतो आणि आज आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टला ही अशी गर्दी कारण की आज बरेचसे कार्यक्रम आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये साजरे केले जातात। आणि आत्ताच व्यासपीठावरती जे माईकमध्ये बोलत होते ते आपले भैयाचे सहकारी म्हणजेच उद्धव फडसाहेब हे बोलत होते। त्यांच्याशी पण आपण भेटणार आहोत थोड्याच वेळात कारण की आता सध्या कार्यक्रम चालू आहे, त्याच्यानंतर आपण त्यांना भेटूयात। राष्ट्रभक्तिमय वातावरण या ठिकाणी उपस्थित आहे आणि खऱ्या अर्थानं लहान चिमुकली मुलं देखील या देशाच्या उद्याच्या भारताचं भविष्य आहे। खरं तर बच्चों के दिलों में देशभक्ती आपण नेहमी तळहाती धरू, जिंकू किंवा मरू म्हणणाऱ्या माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण झालंय। भारत माता की वंदे। यानंतर माननीय नामदार श्री संजयजी बनसोडे साहेब या ठिकाणी भारताचा 78वा स्वतंत्र दिन आज उत्साहाने साजरा होत आहे। संपूर्ण कलेक्टर ऑफिसचं जे प्रांगण आहे आपल्या तिरंग्या झेंड्याने रंगून गेलेलं दिसत आहे आणि लहान मुलं खूपच उत्साहात आजचा 78वा स्वतंत्रता दिवस साजरा करताना खूपच छान आणि खूपच सुंदर। आणि या सर्व मुलांमध्ये
आपला कृष्णा सुद्धा आहे. हा बघा आपला कृष्णा. भारत माता की वंदे वंदे भारत माता की. ओके मॅडम, तसेच माननीय सीओ सर, SP साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न करण्यात येतोय. या पोलीस प्रशासनाच्या वतीनं विशेष योगदानाबद्दल त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. कलेक्टर ऑफिसमध्ये झेंडावंदन झाल्यानंतर मी आलो पेट्रोल भरण्यासाठी आणि पेट्रोल भरताना समोर बघते तर इकडे पण झेंडावंदन चालू आहे. खूपच उत्साहात. कलेक्टर ऑफिसमधला झेंडावंदन झाल्यानंतर आता मी निघालो आहे आपल्या शेजारी आपले जे रिटायर मिलिटरीमॅन राहतात त्यांच्या घरी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी. कारण की त्यांनी त्यांचं योगदान आपल्या देशासाठी म्हणजेच आपल्यासाठी पूर्ण आयुष्य घालवलेलं आहे आणि सध्या ते रिटायर्ड आहेत आणि त्यांचा मी घरी जाऊन आशीर्वाद घेणार आहे. चला तर जाऊया त्यांच्या घरी. आणि आता मी आलो आहे आपले शेजारी प्लस आपले पाहुणे आणि आपल्या देशासाठी त्यांनी खूप काही दिलं आणि आपल्या मिलिटरीमधून सध्या ते सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि असे आपले मस्के सर यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आता आलो आहे. मला आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो तुमचा, कारण की तुम्ही आपले पूर्ण आयुष्य आपल्या देशासाठी दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचे चरण शिवले म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आजच्या दिवशी. हा, धन्यवाद आपल्या देशाला एवढं मोठं तुमचं आयुष्य दिल्याबद्दल. आणि आताच काकाने मला सांगितलं की त्यांच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमधून त्यांना अजून एक मेडल आलेलं आहे. आता तुम्ही त्यांच्या छातीवरती बघितलं भरपूर सारे मेडल तर होतेच, पण अजून एक मेडल त्यांना बाय पोस्टनेच आलं ना. बाय पोस्ट हे मेडल आलेलं आहे आणि हा लेटर आहे जिथून त्यांना हा मेडल पाठवण्यात आलेला आहे. सैन्य सेवा मेडल विथ क्लास जम्मू अँड काश्मीर. सैन्य सेवा मेडल. तर मित्रांनो, मी आता सध्या आलो आहे आमच्या वडिलांचे मित्र, म्हणजेच आपण सर्वजण त्यांना लाडाने डॅडी म्हणतो. आणि हे आहेत डॅडी, जे की रिटायर मिलिटरीमॅन आणि त्याच्यानंतर त्यांनी पोलीसमध्ये सुद्धा सेवा देऊन आता सध्या ते सेवानिवृत्त झालेले आहेत. रिटायर मिलिटरीमॅन आणि रिटायर पोलीस म्हणून सुद्धा त्यांनी ड्युटी केलेली आहे. आणि आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्याचा दिवस असल्यामुळे मी आज त्यांच्या घरी आलो आहे. आणि हे त्यांचं घर आहे आणि बाहेरून सुद्धा दाखवतो. खूप छान आणि सुंदर घर आहे. बाहेरून बघितल्यानंतर तुम्ही म्हणता हा खरंच खूप छान आणि सुंदर घर आहे. आणि आज मी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या घरी आलो आहे. डॅडी, कशी आहे तब्येत वगैरे? तब्येत वगैरे छान आहे, मजेत मजेत. आणि मित्रांनो, हा आहे डॅडीच्या घराच्या बाहेरून व्ह्यू. ही पूर्ण बिल्डिंग डॅडीचीच आहे, चिरायू. आणि झेंडावंदन झाल्यानंतर आता वाजले आहेत दुपारचे 1 आणि आता जेवायची वेळ झाली आहे. कारण की सकाळी मी नाश्ता करून गेलो होतो फक्त. आणि आता गरमागरम जेवण रेडी आहे आपलं.
या मित्रांनो जेवायला. आणि आता हा आजचा ब्लॉग इथं संपूया. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.